गावची येते मी. अकोल्याला कवी असते. हो, अकोल्याला घर आहे, इथंही घर. ओके. तुमचं म्हणजे वेलनेस कोच संजय सर आहे का किरण मॅडम? ते मॅडम आमच्या घराजवळ आहे अकोल्याला, म्हणून तर एवढं हे आहे. ओके. किरण धोटे आणि मोबाईलवर कोण सविता जिवाडे. येस. सविता जिवडे. हो हो. मॅडम कसं वाटतं 3 महिन्यापासून म्हणजे तुम्ही आनंद घेताय जीवनाचा? बीपी नॉर्मल, वजन थोडं कंट्रोल, स्किन प्रॉब्लेम बुस्टरमुळे 8 दिवसात जागेवर आणि बाकी पण हाडाचं वगैरे कमी आणि मांडी घालून बसलेली आहे. ओके. म्हणजे हे बसत नसेल शेअर करू नको, बसून दाखवत ते. आणि ते आठवले मॅडम माझ्या आपल्या कलेक्टर ऑफिसच्या निघाल्या, काल पाहिलं त्यांचं. आठवले मॅडम काल मी रिझल्ट त्यांचा घेतला. ते आपण कलेक्टर ऑफिसचे आहे म्हटलं, आपणही त्याचं चला आपल्या लेखातच भेटला म्हटलं. खूप जण आहे कलेक्टर ऑफिस मधून आपल्या कॉलवर जॉईन वर्कआउट साठी, आरोग्य घेण्यासाठी, इतरांना आरोग्य देण्यासाठी वेलनेस कोचेस बनलेले. येस, नक्कीच मॅडम तुम्हाला आनंद मिळालाय. दोघं जे जोडीने आणि गोडीने इतक्या दिवस असं कधी कुठलं काम होतं का तुम्ही दोघांनी जोडीने म्हणजे असं आनंदाने केलं? त्याच्यानंतर आपण हसबंड वाईफ दोघं वर्कआउट करतो त्यावेळेस काही चिडचिड नसते, काही नसतं, कारण एकमेकांना आरोग्य मिळतंय त्या भावनेने एकदम हसत आनंदात. नाही तर आता मला तरी वाटतं पूर्ण नवरा बायकोचं काही काही भांडण सुरू असतं. नाही आता नाही, बरोबर आहे ना. तुमचा अनुभव तिथून झाला. प्रत्येक लेडीजला अनुभव आहे, प्रत्येक माणसाला पण अनुभव आहे. असं नाहीच आहे. हसबंड वाईफ मध्ये तू मेमे होतात ती, परंतु वेलनेस फॅमिली मध्ये आल्याच्या नंतर मला हे म्हणायचंय की हेच एक काम आपण एकदम आनंदाने की एकमेकांना जीवनभर आनंदी आरोग्यमय राहायचं त्यासाठी एकमेकांना सपोर्ट करतो आपण. येस. आणि तुमचा जो रिझल्ट तुम्ही सांगितला माडी घालून बसता येते, स्किन पीक सगळं बीपी नॉर्मल 60% बरोबर आहे. 60% 60% बरोबर. खर्च आपला पेन्शन मधून बाकीचं ते, पण मुलांना हळूहळू समजेल. थोडस मुलांना आईचा दवाखाना नाही हे तर खूप झालं. यात सगळं काय मुलांना नाही हे झाले. शुगर तर कुठं कंट्रोल झाली. 16 पासून 8 वर्ष झाले. रेकॉर्ड ब्रेक. येस येस. त्यातले मार्च होती आणि हार्टचं हे झालंय, एंजिओप्लास्टी झाली. बापरे. एंजिओप्लास्टी का बरं होती माहिती का? डॉक्टरने सांगितलं असेल ना? नाही काही सांगितलं नव्हतं. आपण विचारत नाही ना, म्हणजे आपण पण डॉक्टरना विचारत नाही ना. इथे कसं वेलनेस कोचेसला आपण विचारतो. 100% तुमचा विश्वास आहे म्हणून तुम्ही किरण मॅडमला जॉईन झालात. तुम्ही विश्वास ठेवला, पण आपण डॉक्टरांना कधीच विचारत नाही का असं कुठलं शरीरामध्ये असं काय चेंजेस झाला किंवा माझं काय आतापर्यंतच्या लाईफ मध्ये बदल होता म्हणून हे ऑपरेशन करायची वेळ आली आपण डॉक्टरांना विचारत नाही. आपल्याला वाटतं ते आपल्यापेक्षा हुशार आहे, असतातच. पण वेलनेस कोच सुद्धा तुमच्यापेक्षा हुशारच असतात, कारण त्यांनी अनुभव घेतलेला असतो. येस. आपण डॉक्टर विचारत नाही, पण विचारायला पाहिजे. थायरॉइड का झालं, मग कसं बंद होणार आहे, बीपीची मुळी टॅबलेट मला बंद झालीच पाहिजे. आपण तर म्हणत नाही, आपण आयुष्यभर खावी लागणार. डॉक्टर सांगता आपल्याला का आता ही टॅबलेट तुम्हाला आयुष्य आणि नाही खाल्ली तर तुम्ही जगाचा निरोप घेणार, असं डॉक्टर लोक सांगतात. विसरू नका. लगे आपण कोणी मोबाईल मध्ये त्याचं बेल लावून ठेवतात की ह्या टायमाला ती टॅबलेट खायची. पण वेलनेस फॅमिली मध्ये थायरॉइड आहे मॅडम, गोळी. तुमच्या दोघांचं एज किती? माझं 64 रनिंग आहे. 60 रनिंग आहे. आता दिवाळी 3 हात पूर्ण. माझं 64 आहे रनिंग. त्यासाठी क्लॅपिंग का बरं? कारण तुम्ही आता जीवन काढणार नाही, जगणार आहात. आणि मुलांवर बोजा आता मॅडम म्हणल्या की मुलांना कमीत कमी